Dear students, let us begin our lessons with 1.2, the fun they had. I think you all have got the books. Now read the text, the fun they had, from your textbook. Today I will give you the synopsis, or in brief, what is there in the text, the fun they had. The fun they had means त्यांना असलेला आनंद. दे हॅड म्हणजे भूतकाळात त्यांना असलेला आनंद. कोणता आनंद होता हे आपल्याला इथे बघायचं आहे. मजेशीर गोष्ट अशी आहे दॅट इन धिस स्टोरी द स्टोरी इज टेकिंग प्लेस इन फ्युचर. जी गोष्ट घडते आहे, जो संवाद घडतो आहे इथे, तो आजपासून काही वर्ष, शेकडो वर्ष पुढे भविष्यात घडतो आहे. आणि ते जे पात्र आहे तिथले, ते कॅरेक्टर्स जे आहेत, दे आर टॉकिंग अबाउट पास्ट मीन्स वेअर वी आर नाव, की आपण जिथे आज आहोत त्याविषयी त्या भविष्यात ते बोलत आहेत. आपण भविष्यात आहोत, टाईम मशीनच्या साह्याने असू आपण कदाचित, पण आपण भविष्यात आहोत आता अशी कल्पना करू. ते कॅरेक्टर आहेत मार्गी अँड टॉमी अँड द मदर. मार्गीने तिच्या डायरीमध्ये आज असं लिहिलं आहे, तिची तारीख अशी आहे तिथे, इट इज 17 मे 2157 मीन्स 2157. 17 मे 1957 ही तारीख आहे. 17 मे 2157 मीन्स आजपासून अनेक वर्ष पुढे. आज आपण 2021मध्ये आहोत, म्हणजे आजपासून जवळपास 150 वर्ष पुढं असं समजा आपण. हे घडतं आहे. आणि तिने, मार्गीने आपल्या डायरीमध्ये असं लिहिलं आहे की टॉमी टुडे फाउंड अ रियल बुक. एक खरं खुरं पुस्तक टॉमीला सापडलं. खरं खुरं पुस्तक म्हणजे वी हॅव अ लॉट ऑफ देम, आपल्याकडं आज भरपूर आहे, पण पुढच्या शतकामध्ये एक खरं खुरं पुस्तक सापडणं म्हणजे आपल्याला एखाद्या संशोधनामध्ये, एखाद्या खोदकामामध्ये एखादी वस्तू जशी सापडते तसाच तो इव्हेंट असेल. अँड द सेम हॅपन्ड हिअर. आणि तसंच घडलेलं आहे. दे आर क्युरियस. त्यांना उत्सुकता आहे, व्हॉट इज द रिअल बुक लाईक, की खरं खुरं पुस्तक कसं आहे. बिकॉज नाऊ दे हॅड द बुक्स. आता त्यांच्याकडे पुस्तक आहे, बट दे आर इन डिजिटल फॉर्म. ते डिजिटल फॉर्ममध्ये आहेत. दे हॅव द बुक्स ऑन द स्क्रीन. पडद्यावर आहे ती पुस्तकं. अँड देअर लेटर्स, देअर वर्ड्स मूव्ह फॉरवर्ड. ते पुस्तकांचे जे शब्द आहे ते पुढे पुढे सरकत जातात. दे कांट टर्न द लास्ट पेज. लास्ट पेज त्यांना काढता येत नाही. आपण लास्ट पेज जर काढलं तर तेच पान येतं, पण यांना मात्र आता लास्ट पेज काढलं तर दुसरं पान येईल. म्हणून त्यांना आता हे जरा उत्सुकता वाटलेली आहे. मार्गी आणि टॉमी यांच्यामध्ये संवाद घडतो आहे. अँड मार्गी आस्क्ड टॉमी व्हॉट इज द बुक अबाउट. ही पुस्तक कशाविषयी आहे. अँड द सब्जेक्ट द टॉमी टेल्स मार्गी दॅट द बुक इज अबाउट स्कूल. की पुस्तक कशाविषयी आहे, स्कूल विषय. मार्गी आस्क्ड व्हॉट इज देअर टू राईट अबाउट अ स्कूल. शाळेविषयी. शाळेविषयी काय लिहिण्यासारखं आहे. बिकॉज मार्गी हेटेड स्कूल मोअर. की मार्गीला तर त्या शाळेचा कंटाळा यायचा. मार्गीची शाळा पण तशीच आहे. म्हणजे काय, देअर स्कूल इज जस्ट अ मेकॅनिकल टीचर. त्यांची शाळा म्हणजे काय आहे, नॉट अ रेग्युलर स्कूल. आपल्यासारखी शाळा नाही. बिल्डिंग, टीचर्स, बेंचेस, स्टुडंट्स, फ्रेंड्स, नथिंग दॅट सॉर्ट ऑफ. देअर इज अ रूम, and in that room there is a machine with screen, and on that screen the lessons are displayed, the lessons are taught. They have to complete their homework and put the homework in a slot. एका स्लॉटमध्ये तो होमवर्क टाकायचा आहे, तो चेक होऊन पटकन येतो, अशी त्यांची स्कूल आहे. अँड सो मार्गी हेटेड दॅट स्कूल. मार्गी म्हणून त्या शाळेचा तिरस्कार करते. मार्गी लहान आहे, मार्गीपेक्षा टॉमी मोठा आहे. मार्गी 11 years old आहे, तर टॉमी 13 years old आहे. मार्गीचं एकदा ते टीचर खराब झाला, तिला दिवसेंदिवस
त्या जॉग्राफी सेक्शनमध्ये एकदमच कमी मार्क्स मिळत होते. मार्गीला असं वाटलं दॅट द टीचर शुड गो अवे, की याला कोणीतरी घेऊन जावं, म्हणजे त्या मशीनला, जनरली ते मशीनच आहे. बट द मदर कॉल्ड द इन्स्पेक्टर, ही सॉ इट अँड ही रिटर्न विदिन ॲन अवर. एका तासामध्येच तो ते मेकॅनिकल टीचरला परत घेऊन आला. त्याचं कंप्लेंट होती दॅट द जॉग्राफी सेक्शन वॉज टू फास्ट, की तो खूप फास्ट जात होता आणि म्हणून त्याने ही सेट द सेक्शन टू द ॲव्हरेज 11 years ओल्ड. 11 वर्षाच्या वयाला मॅनेज करून त्याने तो सेक्शन करून दिला. रिपेअर करणार, मेकॅनिक आपण ज्याला म्हणू, इन्स्पेक्टर म्हणजे इथे मेकॅनिक. ही रिपेअर्ड इट, सर्व्हिसमॅन. ही रिपेअर्ड इट अँड सेंट इट बॅक टू मार्गी. मार्गी वॉज नर्वस. मार्गी हॅड एक्सपेक्टेड दॅट दिस टीचर वुड बी अवे फॉर अ मंथ. एखाद महिना जाईल म्हणजे आपल्याला शांतता मिळेल, आपल्याला अभ्यास करायला लागणार नाही, अशी जी अपेक्षा होती. सो शी बिकेम नर्वस, बट दॅट डिडंट हॅपन. पण असं काही घडलं नाही. तेवढ्यातच आईने त्यांना सांगितलं की आता आपल्याला अभ्यासाला बसवायचं आहे. त्यांचा अभ्यास कसा आहे, दॅट इट इज जस्ट अ मेकॅनिकल टीचर. टी व्हीचा स्क्रीन आहे, एका ठरलेल्या वेळेला त्या टी व्हीच्या स्क्रीनसमोर बसायचं, ते ऐकायचं, बघायचं आणि आपला होमवर्क करायचा आणि तो त्या स्लॉटमध्ये टाकायचा आणि तपासायचा. असं आहे. मीन्स दे डू नॉट हॅव द फन ऑफ द स्कूल. त्यांना आत्ता त्या शाळेचा जो आनंद आहे, दे हॅवंट सीन द रिअल स्कूल. त्यांनी जो या प्रकारची, आज आपण ज्या प्रकारच्या शाळेमध्ये आहोत ती प्रकारची शाळा पाहिलेलीच नाही. म्हणजे काय की इथे प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक आहेत अँड दे आर सरप्राईज. मीन्स मार्गी वॉज सरप्राईज टू नो दॅट द टीचर वॉज अ रिअल मॅन. की एक माणूस शिक्षक असू शकतो, याच्यात तिला आश्चर्य वाटलं. हाऊ कॅन अ मॅन बी क्लेवरर दॅन द कम्प्युटर ऑर द टीचर, मेकॅनिकल टीचर. मेकॅनिकल टीचरपेक्षा एखादा शिक्षक हुशार कसा असू शकतो, असाच तिला प्रश्न पडला. बट टॉमी एक्सप्लेन दॅट माय फादर नोज एव्हरीथिंग मोर दॅन माय मेकॅनिकल टीचर. मेकॅनिकल टीचरपेक्षा माझ्या वडिलांना जास्त माहिती आहे. मीन्स अ टीचर ऑर अ मॅन कॅन बी क्लेवरर दॅन द मेकॅनिकल टीचर. सो देअर आर स्टुडंट्स, देअर आर टीचर्स अँड दे टीच द स्टुडंट्स अकॉर्डिंग टू द क्लास. क्लासनुसार ते शिकवतात. क्लासमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना, ऑल द स्टुडंट्स गेट इक्वल नॉलेज. सर्व सारखंच शिकवलं जातं. दे हॅव इक्वल सिलेबस, इक्वल लेक्चर, सेम लेक्चर फॉर ऑल द स्टुडंट. अँड मार्गी कुडंट कंझ्युम दॅट आयडिया. तिला ती आयडिया समजत नाही. हाऊ कॅन ईच अँड एव्हरी टॉपिक शुड बी सेम फॉर ऑल द स्टुडंट्स इन द क्लास. सर्वांसाठीच असं कसं असू शकतं. बट इट इज देअर इज फन, देअर आर स्टुडंट्स. आणि हाच आनंद त्यांना मिळत नाही. मार्गीचा पटकन अभ्यासाची वेळ झाली. मार्गी त्या स्क्रीनसमोर बसली आणि परत याविषयी ती विचार करू लागली. असा हा लेसन आहे. मीन्स दिस लेसन टेल्स अस द डिफरन्स बिटवीन टुडे अँड व्हॉट वुड बी देअर इन द फ्युचर. की आज काय आहे आणि फ्युचरमध्ये काय असेल. दिस कोरोना पिरियड हॅड टॉट अस व्हॉट इज द नीड ऑफ स्कूल. की शाळेची गरज काय आहे. वी शिफ्टेड अवर मोड फ्रॉम ऑफलाईन टू ऑनलाईन, फ्रॉम क्लासेस टू डिजिटल. म्हणजे आपण आता क्लासेसमधून, रेग्युलर वर्गामधून आपण डिजिटलकडे वर्ग झालो. आज आपला जो हा क्लास सुरू आहे हा पण डिजिटल स्वरूपाचा. आणि आपल्याला आज ते जाणवायला लागलेलं आहे की शाळेमध्ये काय आनंद आहे. तुम्हाला पण शाळेची आठवण येत असावी. शाळा हवीशी वाटते का, कारण शाळेमध्ये जिवंतपणा आहे, लाईव्हलीनेस आहे. इट इज द इंटरॅक्शन बिटवीन टीचर अँड स्टुडंट्स. ही इंटरॅक्शन आहे टीचर आणि स्टुडंट्समधली. दॅट सॉर्ट ऑफ इंटरॅक्शन इज नॉट पॉसिबल इन डिजिटल एरा. या डिजिटल एरामध्ये ही इंटरॅक्शन अशी शक्य नाही. इट इज जस्ट मेकॅनिकल, विदाउट एनी इमोशन्स, विदाउट एनी फिलिंग्स. अँड मार्गी अंडरस्टूड दॅट थिंग in this lesson. Read the lesson properly, find out the facts. I will give you the difficult words. Read the text and try to solve the English workshop activity. Thank you.